महायुती सरकारने शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे। राज्यात लागू असलेल्या तुकडेबंदी कायद्यात लवकरच महत्त्वपूर्ण सुधारणा होणार असून नवीन गुंठेवारी कायदा पावसाळी अधिवेशनात सादर केला जाणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात माहिती दिली। सध्या लागू असलेल्या तुकडेबंदी कायद्यानुसार 10-20 गुंठ्यांपेक्षा कमी भूखंडांचे व्यवहार करण्यास निर्बंध आहेत। परिणामी शेतकऱ्यांना स्वतःची लहानशा क्षेत्रफळाची जमीन विकण्यात अडचणी येतात। मात्र नव्या कायद्यामुळे एका गुंठ्याचा भूखंडालाही तुकडा पाडता येणार आहे। यामुळे छोट्या भूखंडांची विक्री अधिक सोपी होणार। जमिनीचे मूल्य अधिक मिळण्याची शक्यता, नापीक उपेक्षित जमिनींचा व्यवहार करून आर्थिक मदत मिळू शकते। भूमी तज्ज्ञांच्या मते या कायद्याचा वापर चुकीच्या पद्धतीने झाल्यास बेभरवशाची नागरी वसाहती वाढू शकतात। नियोजन शून्य विकास, पायाभूत सुविधांचा अभाव आणि जमिनींच्या अनधिकृत विक्रीचा धोका संभवतो। सरकार म्हणते की हा कायदा केवळ लहान जमिनीचे व्यवहार शक्य करण्यासाठी आहे। त्याचबरोबर जमिनीच्या वापराचे नियोजनबद्ध धोरणही लागू करण्यात येईल। बेकायदेशीर गुंठेवारीला आळा घालण्यासाठी कठोर अटीही समाविष्ट करण्यात येणार आहेत। राज्य सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी आर्थिक संधी निर्माण करणारा ठरू शकतो। मात्र याची अंमलबजावणी काटेकोर आणि पारदर्शक झाली तरच या कायद्याचा खरा लाभ ग्रामीण महाराष्ट्राला मिळू शकेल।